मला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मने वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठला कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनुदारवदीक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा चतुर्थ चरणाचा अभंग असून एक आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये भगवंत कृपेने आपल्या पारमार्थिक समस्यांचं निवारण कसं झालं या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा यांनी स्पष्ट केलंय. या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज आपल्या या सायळा नगरीमध्ये वैकुंठवाशी या सायळा नगरीचे माजी सरपंच जानकीरामजी किशनराव चौरे यांच्या प्रथम पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात श्री रामकिशन जानकीरामजी चौरे आणि हरिभाऊ सर जानकीरामजी चौरे तथा संपूर्ण चौरे परिवाराच्या वतीने ब्रह्मचैतन्य ब्रह्मीभूत सद्गुरू मोतीराम महाराजांच्या गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या वैराग्य मूर्ती श्री संत सोपान काका महाराज सातकर काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठला आज या सायळा नगरीमध्ये जानकीराम मामाच्या या पंचपुण्य स्मरणानिमित्त माझ्या अगोदर आपल्याच गावातील विनोदाचार्य आपल्या सद्गुरू मोतीराम महाराजांच्या परंपरेतील एक सेवाधारी कीर्तनकार मधुकर महाराज सायळकर महाराजांचं कीर्तन आपण श्रवण केलं. महाराजांच्या मुखारविंदातून महाराजांनी हे अभंग निवडला. आपण सगळेजण इष्टमित्र स्वजन सखे पाहुणे मंडळी या परिवाराचे सर्व आप्तेष्ट या ठिकाणी उपस्थित आहात. या सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे या अभंगाची सुरुवात जर आपण पाहिली तर शेवट या शब्दापासून आहे. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना सज्जन हो, जो कोणी व्यक्ती जन्माला आला
त्याचा एक ना एक दिवस प्रत्येकाला हे जगत काय करावं लागणार आहे, सोडावं लागणार आहे. थोडासा नॉर्मली कोराव दे. प्रत्येकाचा एक ना एक दिवस काय होणार आहे, शेवट होणार. माणसाच्या जन्माचं सोडून द्या सज्जन हो. सृष्टी तलावर जीव म्हणून जन्माला आला की त्या जीवाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. तुमचं आमचं सोडून द्या. येरते पामर जीवनी येते नाही उरो आले अवतार आणि एरते पामर जीव किती. हिरण्यकशिपूनं वर मागून घेतला होता, मला काय आलं नाही पाहिजे, मरणच आलं नाही पाहिजे. कैसे थोरवीचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीची मापा शिग झाला. या सृष्टी तलावरच्या देवादिकांनी अवतार घेतला, त्या देवादिकांना सुद्धा जावं लागलं. ज्ञानोबरायनं प्रमुख दोन सोहळे सांगितले, एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. जन्माने माणसाला हर्ष होते आणि हर्ष झाल्यास, आनंद झाल्यास, त्या आनंदाचं प्रतीक म्हणून आपण एकमेकाचं तोंड गोड करतो. मात्र तोच आपल्यातला कोणतरी जीवलक, तोच आपल्यातला कोणतरी सखा, ज्यांना आयुष्यभर आपलं लालन पोषण केलं, आयुष्यभर आपल्याला सांभाळलं, तेच पिता, तोच संपूर्ण परिवाराचा आधारवड जर आपल्याला सोडून जात असेल, निश्चितच त्या परिवाराला त्यांच्या जाण्यानं दुःख होते. एक 5 वर्षाची या 2 सुपुत्राच्या वडिलाला जाऊन ही परिपूर्णता आहे. पण त्यांच्या आयुष्यामध्ये या दोघांच्या जनामध्ये वेळोवेळी क्षणोक्षणी त्यांची आठवण कायम आहे. जावं तर प्रत्येकालाच लागणार आहे, परंतु ज्यांनी आपलं लालन पोषण केलं, ज्यांनी आपल्याला सांभाळलं, ते जर खऱ्या अर्थानं जात असतील, परिवाराला निश्चित त्यांचं दुःख होते. विठ्ठला आणि मग ही 5 वर्षाची ही परिपूर्णता जाऊन होत असताना पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थामध्ये ज्या समस्या होत्या, त्या समस्येचं निवारण कसं झालं ते स्पष्ट केले. कारण समस्या हा शब्द असा आहे, इथं बसलेल्या, ह्या मंडपात बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. माणूस म्हटलं आणि माणसाचं मानवी जीवन म्हटलं की जीवन जगत असताना प्रत्येकाला पदोपदी, प्रत्येकाला पावलोपावली काय येत असतात, समस्या येत असतात. कारण समस्या नाही असा सृष्टी तलावर माणूस सापडणार नाही. ते म्हणतात समस्या माणसाला कशाची आहे, प्रत्येकाला समस्या आहे. हो, प्रत्येकाला इथं बसलेल्या माणसाला कशा न कशाची तरी काय आहे सर, समस्या आहेच ना. हो, प्रत्येकाला समस्या. हो, आता फक्त एकाला वैयक्तिक जीवनामध्ये काय समस्या आहे ते समाजाच्या समोर उभा टाकून सांगता येत नाही. आणि जरी सांगितली तरी, आता समजा एखाद्याला, समजा महाराज मी सांगतो म्हणला समस्या माझ्या जीवनातल्या, तर ऐकून घेण्यासाठी आपल्याला सगळ्याला तेवढा वेळ सुद्धा पुरत नाही. आणि ऐकून घेण्यासाठी वेळ पुरत नसणं, गणेश महाराज, ही सुद्धा आपली काय आहे, ही समस्याच आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना समस्या. एखाद्याकडे संपत्ती आहे, एखादा माणूस श्रीमंत आहे, संपत्ती भरपूर आहे, मग त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी कोण पाहिजे, संतती पाहिजे.
त्या माणसाच्या जीवनामध्ये संतती नाही. माणसं म्हणतात वंशाला काय पाहिजे? दिवा पाहिजे. संतती भरपूर आहे. विचारलं तुम्हाला लेकर किती आहेत? मला 6 पोर आहेत. वंशाला दिवे भरपूर आहेत, परंतु त्या दिव्याला घालण्यासाठी काही नाही, तेलच नाही. संतती भरपूर आहे, परंतु त्या संततीवान माणसाच्या जीवनामध्ये संपत्तीचा अभाव त्याच्या जीवनातली समस्या आहे. पुढे जाऊन थोडस सांगू. एखाद्याच्या जीवनात संपत्तीही आहे, संततीही आहे, पण सत्ता नाही. सत्ता नसणंच त्या माणसाच्या जीवनातली काय आहे? समस्या आहे. आणखी पुढे जाऊ. एखाद्याच्या जीवनात संपत्तीही आहे, संततीही आहे, सत्ताही आहे, सगळं चांगलं केलंय, मग आरोग्य चांगलं नाही. डॉक्टरनं सांगितलंय म्हणला गोड खायला जमणार नाही, तिखट जास्त खायला जमणार नाही, त्याचं आरोग्य चांगलं नाही. मग सगळं असून आरोग्य चांगलं नसणं ही त्या व्यक्तीच्या जीवनातली सगळ्यात मोठी काय आहे? समस्या आहे. प्रत्येकाच्या जीवनात समस्या. आता आपण इथून सगळेजण आपण उभा टाकलो टाळ घेऊन, हे 2 जण मृदंग वाजवायलेत, इथं मी हे कीर्तन करायलो. आता आपल्या जीवनामध्ये समस्या नाही असं म्हणता येईल का? सगळ्याच्या जीवनामध्ये समस्या आहे. मुंजा महाराज पकवाज वाजवायले, सुंदर पकवाज त्यांनी दोन्ही कीर्तनामध्ये वाजवला, चांगला वाजवला पकवाज. ठाईची चाल आता मला पहिल्यांदा कोणती म्हणली नाही ऐकण्यात आली. ठाईचीच म्हणली. ठाईची चाल त्यांनी सुंदर वाजविली. पकवाजाचं तुम्हाला चांगलं ज्ञान आहे, चांगलं वाजवता तुम्ही. आता उगाच म्हणलं तुम्हाला मला ठाईची चाल म्हणल्यावर सोपान महाराज असेल म्हणता येणार का? नाही म्हणता येणार. मग चांगली चाल तुम्हाला न म्हणता येणं ही तुमची काय समस्या आहे. आमच्या मोतीराव माऊला म्हणलं आता तुम्ही चाल सुंदर म्हणली, वाजवा ठाईची चाल. मृदुला न म्हणता येणं ही तुमची काय समस्या आहे. आमच्या मोतीराव माऊला म्हणलं आता तुम्ही चाल सुंदर म्हणली, वाजवा ठाईची चाल. मृदंग तुम्ही वगळता. इकडे आमच्या रुद्र महाराजाकडे जातो. रुद्र महाराजाला ठाईची नंबर 1 चाल म्हणली, म्हणलो वाजवा. वाजवा नाही, वाजविता येणार नाही. तुम्ही चाल म्हणत असताल चांगली, मग वाजविता न येणं ही तुमची काय समस्या आहे. हो, म्हणजे मृदंगाला गायनातलं काय कळत नाही ही कोणाची समस्या आहे? मृदंगाचार्याची. आणि गायनाचार्याला मृदंगातलं काही कळत नाही ही कोणाची समस्या आहे? आणि मला दोन्हीतलं काही कळत नाही ही कोणाची समस्या आहे? भाऊ, माझी समस्या आहे. आणि या तिन्हीतलं आपल्या या बसलेल्याला काहीच कळत नाही हेच समस्या. जीवनामध्ये जीवन जगत असताना समस्या नाही असा माणूसच या सृष्टी तलावर शिल्लक नाही. हा, 2 वर्ग या समाजामध्ये असे आहेत की त्या 2 वर्गाच्या जीवनामध्ये समस्या नाही. एक वर्ग असा आहे जीवनमुक्त महात्म्यांचा वर्ग. सज्जनो, जीवनमुक्त महात्म्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अजिबात समस्या नाही. ते म्हणतात का समस्या नाही? कारण जीवनमुक्त महात्म्यांचं जीवन खऱ्या अर्थानं पाहिलं तर जगताकडे पाहत असताना भगवंताशिवाय परमात्म्याशिवाय जीवनमुक्त महात्म्याला दुसरं काहीच दिसत नाही. जन नव्हे हा अवघा जनार्दन, कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वही गेरा. एक समाजाकडे पाहत असताना तो जीव नाहीच, तो पशु नाहीच, पशुआदिक नाही, प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूपच आहे. अशी ज्यांची भावना आहे का नाही, ते जीवनमुक्त महात्म्यांचं जीवन आहे. आषाढीचा 16 भरला, आलोट गर्दी पंढरपुरामध्ये उसळली, खूप लोक आले. आणि ती झालेली गर्दी बघितली होती रुक्मिणी आई साहेब. रुक्मिणी आई साहेब गर्दी पाहिली, देवाला म्हणल्या मालक बघा ना पंढरपुरामध्ये किती गर्दी झाली. मालक, ज्या आरती एवढी पंढरपुरात गर्दी झाली त्या आरती मालक या लोकांची तुमच्यावर किती श्रद्धा असेल, तुमच्यावर किती भावना असेल. देवानं ऐकलं आणि न ऐकल्यासारखं केलं, गप्प बसली. रुक्मिणी साहेब पुन्हा म्हणल्या मालक मी काय म्हणाले, माझ्या बोलण्याकडे थोडस लक्ष द्या की. काय रुक्मिणी,
अहो एवढी गर्दी झाली पंढरपुरात, एवढे लोक आलेत, त्या लोकांची तुमच्यावर किती श्रद्धा असेल. देव म्हणले खरं सांगू रुक्मिणी, झालेली गर्दी मला गर्दीच दिसते. या गर्दीमध्ये खरोखर माझ्यावर श्रद्धा असणारे लोक फक्त कसे आहेत, बोटा मोठणे इतकेच माझ्यावर श्रद्धा असणारे लोक आहेत. रुक्मिणी असं म्हणले मला की तुमचं बोलणं बरोबर नाही. एवढे लोक आले, पायपीट करून आलेत, आणि एवढे लोक जर आलेले असताना तुम्ही जर तसं त्यांना म्हणत असताल माझ्यावर श्रद्धा नाही म्हणून, थोड्याच लोकांची माझ्यावर श्रद्धा आहे असं जर म्हणत असताल मला सिद्ध करून दाखवा. देव म्हणले रुक्मिणी सिद्ध करून दाखवायला काय हरकत नाही, सिद्ध करून दाखवितो. आता सिद्ध करून दाखवण्यासाठी मला म्हणले कुंभार व्हावं लागेल, मला कुंभार व्हावं लागेल. आणि साहजिकच आहे मग रुक्मिणी, मी कुंभार झालो की तुला काय व्हावं लागेल, तुला कुंभारीन व्हावं लागेल. काय हरकत नाही. रुक्मिणी असं म्हणल्या ठीक. देवानं कुंभाराचा वेश घेतला, आईसाहेबानं कुंभारणीचा वेश घेतला, आणि आपल्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान शेवटचा जो मुक्काम आहे ना कोणता, वाखरी, त्या वाखरीच्या जवळ एका चिखलामध्ये देवाने गाढव घेतलं आणि त्या चिखलामध्ये गाढव फसविलं. आता रुक्मिणी एक करायचं, तू हे लोक यायले रस्त्यानं चालले, त्या लोकायला अडवायचं आणि अडवून सरळ विचारायचं तुम्ही कुठं चालला. ते सरळ सांगतेत, सहजच सांगतेत आम्ही कुठं चाललो, पंढरपूरला. त्याला जा म्हणायचं. आता जाता जाता एकच म्हणायचं, तेवढं ते आमचं चिखलामध्ये गाढव फसलंय, ते फसलेलं गाढव काढू लागा आणि मग आपलं तुम्ही पंढरपूरला जा. रुक्मिणी असं म्हणले ठीक आहे मला काय हरकत नाही म्हणते. आले 10-5 लोक तिकडून आले की रुक्मिणी साहेबांना हात केला, असं अडवलं. ओ मामा, ओ दादा, कुठं चालले, कुठं चालले, काय काम करायचं तुमचं. अहो आमचं तेवढं ते चिखलामध्ये गाढव फसलंय आणि ते फसलेलं गाढव काढू लागा मग आपलं पंढरपूरला तुम्ही जा. फसलेलं गाढव रुक्मिणी साहेबांना काढा म्हणलं त्या माणसाला की तळपायाच्या कुठे गेली, मस्तकाला गेली, आणि त्याच्यातली एक दोघं म्हणून लागले, हे बाई फसलेलं गाढव मला काढायला लावायलीस, मला माझ्यासारख्या माणसाला अंगावर कपडे बघितले का म्हणला कसे आहेत, पांढरे, त्याला नुसती इस्त्री नाही म्हणला, या कपड्याला पूर्णतः काय केलंय, कडक केलंय. आणि ह्याला एकदा कडक करायचं म्हणलं तर किती रुपये लागतील, 100 रुपये लागतात, 80 रुपये लागतात. आणि म्हणलं की फसलेलं गाढव मी काढू, होतीच का नाही रस्त्याच्या बाजूला. धरलं त्याच्यातल्या एका माणसानं, दिलं रुक्मिणी साहेबाला लोटून. रुक्मिणी साहेब खाली पडले, देव गालातल्या गालात हसले की रुक्मिणी साहेबांना मला हसायला काय झालं, हसू नका. आता तर कुठं 10-5 लोक गेली तर एक दिंडी गेली, पाठीमागं लोक शिल्लक आहेत ना. मग रुक्मिणी असं बोलायला अरे थांबायला नाही जमत, उठावं लागतंय लगेच. उठ रुक्मिणी. आईसाहेब पुन्हा उठल्या, पुन्हा 10-5 लोकांना अडविलं. कुठं चालले, पंढरपूरला चाललो. जा पंढरपूरला. मग आमचं तेवढं ते गाढव चिखलात फसले, हो फसलेलं गाढव काढू लागा मग आपलं तुम्ही पंढरपूरला जा. ते म्हणला बाबा पंढरपूरला चाललो म्हणला, लोकांना म्हणला आमच्या गावातल्या वाटं लावलंय म्हणला, घरच्यानं म्हणला 10-5 रुपये खर्चिण्यासाठी दिलेत म्हणला, एवढं ते ना मला इकडं पाठवलंय म्हणला. आणि मग काय इकडे येऊन का म्हणला का मी गाढवं काढू का, काय गाढवं काढण्यासाठी मला पाठवलंय का, नाही रे बाबा म्हणला, चल होय रस्त्याच्या बाजूला. धरलं रुक्मिणी आई साहेबाला, गेलो पुन्हा लोटून. आईसाहेब खाली पडल्या. लोकांनी यावं, आईसाहेबांनी त्यांना अडवावं, अडवलं की फसलेलं गाढव काढा म्हणावं, गाढव काढा म्हणलं की त्या लोकांनी स्पष्ट नकार द्यावा आणि पुढे निघून जावं. हजारो लाखो जनसमुदाय गेला आणि त्या लाखो जनसमुदायाच्या पाठीमागून एक निष्ठावंत वारकरी आला. त्याच्या हातामध्ये टाळ आहे, एका हातामध्ये चिपळ्या आहेत. परमात्म्याचं स्मरण करीत 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 भजन करीत 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 नाटाचे अभंग म्हणीत 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 वारकरी पाऊल टाकायला. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका मने नाही आपले बळ, जेने फळ पावे निश्चयशी कैमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे
अभंग म्हणित म्हणित ते वारकरी पाऊल टाकीत टाकीत स्मरण परमात्म्याचं करीत 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 रुक्मिणी आईसाहेबापर्यंत तिथपर्यंत आले. आईसाहेबांना त्यांना सुद्धा अडवलं. हो महाराज, कुठं चालली? स्नेहवादानं उत्तर दिलं, माय मी पंढरपूरला चाललो. की कशा करता चालला? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत पंढरपूरला चाललो. आमची वारी आहे. मी साहेबांना मालक वारकरी महाराजाला, महाराज तुम्ही चाललात, आता एक बोलू का? बोला. हात जोडले. आईसाहेबांना हात जोडले, तर वारकऱ्यांना हात जोडले आणि आईसाहेब हात जोडून म्हणाल्यात, आमचं छोटंसं एक काम आहे. कोणतं काम आहे? मग ते आमचं गाढव चिखलात फसलेलं गाढव काढू लागा, मग आपलं तुम्ही पुढे जा. विचारलं गाढव कुठे? दाखविलं डोळ्यानं, पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर 80-85 वर्ष त्या वारकऱ्याचं वय असेल आणि त्या वारकऱ्याच्या मुखातून शब्द निघालेत, माय गाढव फसलंय चिखलात. चिखलात फसलेलं गाढव तुम्ही मला काढा म्हणताय. खरं सांगू, लहानपणापासून आमच्या घराण्यामध्ये आमच्या बाप जाद्यापासून ही वारीची परंपरा चालू आहे. कित्येक दिवसापासून मी पंढरी राजाची वारी करतो. खूप दिवसापासून मी वारी करतो. शरीर होतं चांगलं तोपर्यंत मी सगळ्याच्या समोर जात होतो, सगळ्यांची सेवा करीत होतो. खरं सांगू, आता माझं हे शरीर थकले, माझं हे शरीर जीर्ण झालंय आणि या थकलेल्या शरीराला, या जीर्ण झालेल्या शरीराला तुम्ही म्हणायला की ते फसलेलं गाढव काय करा? काढा. खरं सांगू, फसलेलं गाढव या जीर्ण झालेल्या शरीरानं, या थकलेल्या शरीरानं काढणं होईल का नाही हे सांगता येणार नाही. परंतु एवढंही शरीर थकलेलं असताना पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने ते गाढव काढण्यासाठी मी प्रयत्न करतो. आता मला उपस्थितांना प्रतिप्रश्न करायचा आहे, ज्याला गाढव हनुमानराव फसवता येते त्याला काढता येत नाही? काढता येते. परंतु किती जणांच्या हृदयामध्ये परमात्म्याविषयी श्रद्धा आहे हे भाव रुक्मिणी साहेबाला दाखवून द्यायचा होता. ते वारकरी पुढे सरसावले आणि पुढे सरसावल्याच्या नंतर नुसता गाढवाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर फसलेलं गाढव आदर वरी निघालं. देव म्हणजे बघितलंच ना रुक्मिणी, लाखो जनसमुदाय गेला. त्या जनसमुदायानं फसलेल्या गाढवाला गाढवच समजलं. परंतु एक निष्ठावंत वारकरी आला आणि त्या निष्ठावंत वारकऱ्यानं फसलेल्या गाढवाला गाढव न समजता पशुपशुआदिकांमध्ये सुद्धा ज्यांनी देव पाहिला ते जीवनमुक्त महात्म्यांचं जीवन. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अशा महात्म्यांचं जीवन आहे. पुसोनिया ठाव अहम तेचा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अशा प्रकारची ज्यांची भावना आहे, असं जीवनमुक्त महात्म्यांचं ज्यांचं जीवन आहे, त्या जीवनमुक्त महात्म्यांच्या जीवनामध्ये समस्या नाही.
एक वर्ग, आणि दुसरा वर्ग सज्जनो असा आहे ते म्हणजे मूर्खाचा वर्ग. एक जीवनमुक्त महात्म्यांच्या जीवनामध्ये समस्या नाही, आणि दुसरी म्हणजे मूर्खाच्या जीवनामध्ये समस्या नाही. ते म्हणतात मूर्खाच्या जीवनामध्ये समस्या का नाही, कारण तो शेवटी काय आहे, मूर्खच आहे. आणि माणसं म्हणतात ना मग निर्लज्जम सदा सुखी. मूर्खाच्या जीवनामध्ये समस्या नाहीच. एखाद्या चांगल्या माणसाच्या हातून जर काही घृणास्पद गोष्ट घडली, एखाद्या चांगल्या माणसाकडून जर काही अवमानास्पद गोष्ट घडली, त्या माणसाला वाटतंय बा मी समाजाच्या समोर आता तोंड कोणतं दाखवू. मग ज्ञानोबरायाची परिभाषा अशी आहे, ज्ञानोबराय म्हणले एखादा मूर्ख असा असतंय त्याला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. ऐसी ऐसी अवकळा घेते शरीराचा कंटाळा, आता लाज पै निर्मळा निसुगा गोड. ज्ञानोबरायाची भाषा तर अशी आहे, ज्ञानोबराय म्हणजे माणसानं मानवी जीवन जगत असताना कुठपर्यंत जीवन राहावं, जिवंत राहावं, जोपर्यंत माणसाची कीर्ती आहे तोपर्यंत जिवंत राहावं. आणि एकदा का या शरीराला जर अपकीर्तीचा डाग लागला तर ज्ञानोबराय म्हणजे त्या माणसानं मेलेलं बरं. जाणतेने तवच जियावे जव अपकीर्ती अंगान पवे, सांग पाखेवी निगावे एथोनिया. चांगल्या माणसाला समाजाला तोंड दाखवा वाटत नाही, परंतु ज्ञानोबराय म्हणले बाबा अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्याचं मूर्ख जीवन आहे त्याच्या जीवनामध्ये समस्या नाही. एक समस्या नाही जीवनमुक्त महात्म्यांच्या जीवनात, आणि दुसरी समस्या नाही मूर्खाच्या जीवनामध्ये. आपण आपल्या जीवनाचा विचार केला सज्जन हो, जीवन जगत असताना, एक मानवी जीवन जगत असताना प्रमुख तुमच्या आमच्या जीवनात दोन समस्या आहेत. दोन समस्या, एक भौतिक समस्या आणि दुसरी आध्यात्मिक समस्या. भौतिक समस्येचा विचार केला तर प्रापंचिक समस्या. प्रापंचिक समस्या तुमच्या आमच्या जीवनात कोणत्या आहेत? समजा व्यवस्थित राहायला घर नसणं, आर्थिक अडचण असणं, पैसा नसणं, समाजामध्ये सन्मान नसणं, मान नसणं, ह्या कोणत्या समस्या आहेत? प्रापंचिक समस्या. प्रापंचिक. हो, मोठे महाराज म्हणायचे म्हणा, माणसाच्या जीवनामध्ये प्रापंचिक समस्येचं निवारण नाही जरी झालं तरी जमल, परंतु माणसाच्या परमार्थिक समस्येचं निवारण झालं पाहिजे असे महाराज का म्हणायचे म्हणा. कारण प्रापंचिक समस्येचं निवारण आतापर्यंत पूर्णतः किती जरी मोठा माणूस असला तर त्या मोठ्या माणसाचं ते निवारण झालं नाही. रावण का कमी श्रीमंत होता काय? किती रावणाची श्रीमंती होती? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी. रावण किती श्रीमंत होता? सोन्याची पुरी समुद्राचा वेढा, इतका रावण श्रीमंत होता. त्या रावणाची श्रीमंती सांगितलेली आहे वर्षामध्ये 365 दिवस असतात, आणि त्या रावणाला घालण्यासाठी सोन्याचा रोज एक नवीन मुकुट लागत होता. कशाचा? सोन्याचा मुकुट. आता कमीत कमी कुरे मामा ते पाव किलोचा तरी असेल, एवढा ते जडवड मुकुट. आज तोड्याचा भाव किती पुढे गेलाय. एवढं सोनं महाग, आणि एवढं महाग सोनं असताना ते म्हणजे रोज एकच घालायचा असा नाही, रोज एक नवीन सोन्याचा मुकुट. मला सांगा वर्षभर ते मुकुट किती लागत असतील? किती? 365. आता रावणाला एक डोकं नव्हतं म्हणा, किती होते? 10 डोके होते. मग किती लागत असतील? 3650. एवढा रावण श्रीमंत होता. तुका म्हण ज्याची संपदाय वडी, सांगा ते कवडी गेली नाही. रावण एवढा
श्रीमंत होता, एवढी रावणाची श्रीमंती होती. मला विचारायचं तुम्हाला, रावणाच्या प्रापंचिक समस्येचं माझे मज खळो येते अवगुण, काय करू मन अनावर हे. परमार्थातल्या समस्या कोणत्याच सज्जनो, आपल्या ठिकाणी असलेले आपले अवगुण, आपल्या ठिकाणी असलेले आपले दुर्गुण, या तुमच्या आमच्या परमार्थातल्या समस्या आहे. मानवी जीवनाचा विचार केला तर एक समस्या भौतिक म्हणजे प्रापंचिक, मानवी जीवनाचा विचार केला तर परमार्थामध्ये जीवन जगत असताना आध्यात्मिक म्हणजे परमार्थिक समस्या. बसलेली माणसं म्हणतील महाराज उभा टाकले तेव्हापासून समस्या ऐकून खाणं किर झाली, आम्हाला सांगा समस्येचं निवारण करता येईल का. समस्या तर आहेतच, परंतु त्या समस्येचं काय झालं पाहिजे, निवारण झालं पाहिजे. शब्दशः अर्थानं सांगून पुढे चलतो. प्रापंचिक प्रपंचातल्या संसाराचं निवारण सजन होतंय का, होतंय. कशानं होत आहे, प्रारब्ध अनुकूल झालं की प्रपंचातल्या समस्याचं निवारण होते. परंतु या प्रारब्धाच्या बाबतीमध्ये सज्जन हो, देवादुखाला सुद्धा हे प्रारब्ध चुकलं नाही का. लल्लाटीचे लिहिले न मोडे गा, काही केले काळे गोरे पण धुतले पेटवणे. या प्रारब्धाच्या बाबतीमध्ये प्रारब्ध असं आहे ते देवादिकाला चुकलं नाही. हो, केले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म केलंय त्या पद्धतीनं ते कर्म भोगावं लागते. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना, कर्मरेखा रे टळेना, बाण लागला जगजीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना, ते नारायणा प्रारब्ध परियेसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले बिंदिले शारंगधर, झाला पुरंदर शास्त्र नयना, कर्मे मन्मत झाला से राख, कर्मे चंद्राशी घडला दोष. सज्जनो, याच्या बाबतीमध्ये देवादिकाला तर चुकलंच नाही. कृष्ण साहेब वा. बस एक प्रमाण, एक वाक्य पुरेसं आहे. प्रारब्ध कोणाशी टळेना, देवाला तर चुकलंच नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे दुर्योधनादिरणी नासले, कर्मे पांडव महापंथा गेले, कर्मे सिंधू जळ सोशिले, नहुष झाला सर्प देखा, कर्माशी शंभुमानी आपण किती कळसी कर्मा भेट, बाप रखमादेवीवर विठ्ठला शरण, केली कर्मे निवारी नारायण गा, परियेसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. सज्जनो, प्रारब्धाच्या बाबतीमध्ये प्रारब्ध अनुकूल झालं की तुमच्या आमच्या समस्येचं प्रपंचातले निवारण होते. परंतु प्रारब्ध अनुकूल होण्याकरिता ते नारायणा प्रारब्ध देवादिकाला चुकलं नाही.
परंतु ते प्रारब्ध अनुकूल होतंय कशानं? त्या परमात्म्याची कृपा झाल्यानं. महाराजाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुकोबराय म्हणले, मी माझ्या जीवनामध्ये प्रापंचिक जीवनातून परमार्थाची वाटचाल करत असताना परमार्थासाठी प्रयास केला. माझ्याही परमार्थामध्ये जीवन जगत असताना समस्या होत्या, नाही असं नाही, परंतु ह्या समस्या असताना माझ्या जीवनामध्ये परमात्म्याची कृपा झाली. हरी मध्ये परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागील दुःख होतं तुकोबराय म्हणले मात्र संपलं. मग मागील नेमकं दुःख होतं कोणतं? मागचं दुःख कोणतं? जन्म मरणाचं दुःख. जन्म मरणाचं दुःख एवढं भयावह आहे. त्या जन्म मरणाच्या दुःखाच्या बाबतीमध्ये सज्जन हो, बैसोने खोडी शुक राहे गरबी आंधळा शिनला रजारी नाभी पुढे दुःख आठवे वेळा मागील शोषिले ते नाभी म्हणे गोपाळा पावला त्या कारणे लाज राखेली कळा. या जन्म मरणाच्या भयाव दुःखासमोर तुकोबराय म्हणले, हे जन्म मरणाच्या दुःखाचा माझा परिहार झाला, दुःख संपलं. मग या जन्म मरणाच्या दुःखाच्या बाबतीमध्ये मोठमोठे महात्मे या दुःखाला घाबरले. एक तर महात्मे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, रामनाचे पोर एका खेळात एक महात्मे त्या दुःखाला पाहून भयाव दुःख दिसलं आणि किती वर्ष लपून बसले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले 12 वर्ष लपून बसले. परंतु जगद्गुरु तुकोबरायानं इथं स्पष्टपणे उल्लेख असा केलेला आहे, या जन्म मरणाचं दुःख एवढं भयाव असताना परिहार झाला अवघ्या दुःखाचा. मागीला माझ्या जीवनातलं दुःख संपलं. मग दुःख संपलं म्हणजे महाराज सुखाची प्राप्ती झाली. दुःख निवृत्त होऊन सुखाची प्राप्ती झाली महाराज. मग हे आपल्या जीवनातलं दुःख निवृत्त होण्याकरिता, दुःख जाण्याकरिता, सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं? आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. Raghunath
जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला सुखाच्या प्राप्तीचा हव्यास असताना जीवनामध्ये जे सुख प्राप्त झालं त्याच्यासाठी काय केलं? परमात्म्याचं निज स्वरूप ज्या ठिकाणी आहे, आलो निजाच्या माहेरा. परमात्म्याचं निज स्वरूप कुठं आहे? श्री क्षेत्र पंढरपूर, माहेर संतांचे अनामया स्वामी केशवाचे वापर, कुमादेवी बरो विठ्ठलाचे भेटी, आपले समूहासाठी करून ठेला कशा करिता भेटी रखुमाईच्या वरा. तुम्ही बाबा परमात्म्याला भेटण्याकरिता आलात, ते क्षेत्र पंढरपूर. आणि ते क्षेत्र पंढरपूर म्हणजेच संत महात्म्यांचं माहेर. माहेर हा शब्द प्रयोग तुकोबारायनं द्वितीय चरणामध्ये केलाय. आणि माहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, सगळ्यालाच माहित आहे, सासर. माहेर आणि सासर या दोन शब्दामध्ये साम्यता नाही. माहेर आणि या सासर शब्दामध्ये विषमता आहे. कोणती विषमता आहे? जिथं स्वतंत्रता असते त्याला माहेर म्हणतात, आणि जिथं परतंत्रता असते त्याला सासर म्हणतात. जिथं मनोजग्य वागता येते त्याला माहेर म्हणतात, आणि जिथं चाकोरीबद्ध पद्धतीनंच राहावं लागते त्याला सासर म्हणतात. जिथं लवकर झोपून उशिरा उठावं लागते, उठायला जमतंय त्याला काय म्हणतात? माहेर. सगळे झोपले, सगळ्याचं काम सगळं आवरून सगळ्याच्या उशिरा झोपायचं, सगळे उठण्याच्या अगोदर उठायचं, ह्याला काय म्हणते? सासर म्हणते. आणि मग या माहेर आणि सासर विचार या दोन शब्दाचा विचारच केला तर तुकोबाराय म्हणले, जिथं स्वतंत्र जीवन आहे किंबहुना जिथं सासरा आहे, सासू आहे, दीर आहे, ननंद आहे, भाऊजाई आहे, हे सासर आहे. आणि जिथं माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, ते माहेर आहे. माझे माहेर आहे जीवनाच्या माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. तिथं कोण कोण आहे? पुंडलिकराय माझे भाऊ आहेत, चंद्रभागा माझी बहीण आहे, रुक्मिणी आहे साहेब, माता आई आहेत, आणि पंढरी राजा पांडुरंग पिता आहेत. आणि हे सर्व एकत्रित ज्या ठिकाणी आहेत ते माझं माहेर आहे. आणि त्या माहेराला आलो कशाकरिता? भेटी रखुमाईच्या वरा. मी त्या परमात्म्याला भेटण्याकरिता आलो. त्या परमात्म्याला भेटण्याकरिता आल्याच्या नंतर त्या परमात्म्याची भेटी झाली. भेटीनं त्या परमात्म्याचं दर्शन झालं. त्या दर्शनामुळं माझ्यावर त्या परमात्म्याची कृपा झाली. आणि ती कृपा झाल्यामुळं तर अभंगाचं पहिलं चरण
परमात्म्याची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यामुळं कृपा झाल्यामुळंच तुकोबराय म्हणले शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट भला झाला म्हणजे काय झालं? तुकोबराय म्हणले मी आतापर्यंत परमार्थिक प्रवासामध्ये पारमार्थिक जीवन जगत असताना जी ही काही मी साधना केलेली होती, जी तपश्चर्या केलेली होती, जे परमार्थ केला होता ते फळास आला. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या भावानेही एक भाव ठेवता येईल आणि शेवट तो भला या शब्दाचा दुसराही भाव तुमच्या समोर ठेवता येईल. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. प्रत्यक्ष संत शिरोमणी नामदेवरायाचा अवतार म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संत शिरोमणी नामदेवरायांनी अवतार घेतला आणि अवतार घेतल्याच्या नंतर एक संकल्प केला होता गणेश महाराज. कोणता? शतकोटी तुझे करीना भंग. 100 कोटी देवा मी अभंग निर्मिती करी असा संकल्प केला होता. परंतु केलेला संकल्प पूर्णत्वास गेला नाही. पूर्णत्वास जाण्याच्या अगोदरच परमात्म्याला विनंती केली. कोणती विनंती केली? देवा आता आम्हाला समाधी द्या. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठ्ठलाशी, नामा विनवी विठ्ठलाशी आज्ञा द्यावी मजसी, आज्ञा द्यावी मजसी समाधी विश्रांती घ्यावया. आयुष्य कळसाशी आले, आयुष्य कळसाशी आले. आम्हाला आज्ञा द्या. कशा करता? समाधी घेण्याकरिता. देव म्हणजे नामदेवराय आम्ही तुम्हाला समाधीला जागा देऊ, समाधी देऊ. आता एक ऐका, संकल्प केलाय, राहिलेला संकल्प तुम्हाला पूर्ण करण्यासाठी पुन्हा अवताराला यावं लागेल. नामदेवराने विचारलं देवा कुठे यावं लागल? श्रीक्षेत्र देहूला. कोणाच्या घरी यावं लागल? मोरे घराण्यामध्ये. कोणाच्या पोटी यावं लागल? कणकाई बोल्लोबाच्या पोटी यावं लागल. संत शिरोमणी नामदेवराने होकार दिला. आता होकार देण्याच्या अगोदर सांगितलं देवा मी आता होकार दिलाय, तुम्ही म्हणताय पुन्हा यावं लागल, मी येईल, परंतु मी अवतार घेतल्यास न्यायला स्वतः तुम्हाला यावं लागेल. देवानंही मान्य केलं आणि मग संत शिरोमणी नामदेवरायाचा अवतार जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले. आणि जगद्गुरु तुकोबारायला अवतार आल्याच्या नंतर महाराजांनी अमौलिक असं समाजासाठी कार्य केलं. गाथ्याच्या रूपानं फार मोठी ग्रंथ संपदा तुमच्या आमच्या समोर ठेवली. योग्य दिशेचं समाजाला मार्गदर्शन केलं आणि परिपूर्णता अवतार संपवण्याकरिता आता बाबा आपल्याला निघावं लागल. म्हणून तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत संतांना विनंती केली. एवढा खरा उपकार सांगा देवा नमस्कार. संत महात्म्यांना विनंती केली. संत महात्म्यांना विनंती केल्यावर गरुडाची पायी ठेवे वेळोवेळा डोई. कशा करता? वेगी आणावा तो. कारण बोलणं जसं झालंय त्या पद्धतीनं देवाला आणावं लागल ना. वेगी आणावा तो हरे मज दिना ते उतरे. गरुडाला विनंती केली. गरुडाच्या नंतर पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती तुका म्हणे शेषा. कशा करता? परमात्म्याला आणण्याकरता जाग करावं लागल. जागे करा ऋषिकेशा. परमात्म्याला जाग करण्याकरता विनंती केली शेषाला. आणि मग ही विनंती संपूर्णतः केल्याच्या नंतर प्रत्यक्ष देव आले देहूला. ती तिथी आहे महाराज दशमी. आणि ज्या तिथीला देहूला आले ती दशमी तिथी. त्या दशमीला आल्यावर देवाला कन्या शिजविल तुकोबारायला. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, काय करू उपचार. आणि ज्या दिवशी कन्या शिजविल्या ती दशमी असल्यामुळे आज देहूमध्ये किती मोठा श्रीमंत माणूस असला तर त्या श्रीमंत माणसाच्या घरी दशमीच्या दिवशी काय शिजत्या? काय होत्या? कन्या. त्या दशमीला कन्या दशमी म्हणतात. देव दशमीला आले. चला तुकोबाराय उद्या एकादशी आहे, कसं जाता येईल? आपल्या वारकरी संप्रदायाची पवित्र एकादशी सोडून कसं जाता येईल? द्वादश सोडून जावं लागल.
द्वादशी झाली, चला तुकोबाराय कसं जाता येईल देवा, कसं जाता येईल आता 1, 2 आणि 4च दिवसावर होळीचा सण जवळ आलाय, आम्ही तुम्हाला खणे शिजवून खाऊ घातले देवा, असं कसं जमल, गोड तोंड करून होळीचा नैवेद्य ग्रहण करा, मग आपण निघू. होळीचा सण झाला, पौर्णिमा झाली, प्रतिपदा झाली आणि द्वितीयेच्या दिवशी त्याला बीज म्हणतात. त्या द्वितीयेला काय म्हणतात तुकाराम, बीज. त्या दिवशी एकूण दशमी, एकादश, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा आणि द्वितीया एकूण 7 दिवस देव थांबले. आणि 7 दिवस थांबल्यामुळंच मग ते प्रमाण आहे कोणतं, वाढ वेळ झाला, इतके वेळ दिवस थांबले देव, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, बोलावितो अंतकाळी विठू, आमासी पावला, उडी सहित झाला गुप्त तुका. महाराजांनी सांगितलं ना आताच, प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळामने सकळ संता तोषविले. जसं बोलण्यात होतं त्याच पद्धतीने यावं लागल तुम्हाला देवा, त्या पद्धतीनं देव आले. आणि देव येणं म्हणजेच शेवट तो मला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रघुमाईच्या वरा, विठोबा रघुमाई.